श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे 26 मे वार रविवार आणि आज आलेले आहेत वैशाख महिन्यातील संकष्टी चतुर्थी. प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थी ही येते, परंतु प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं. वैशाख महिन्यात येणाऱ्या चतुर्थीला एकदंत संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं. या दिवशी व्रत करून बाप्पांची उपासना, सेवा, उपाय केल्या जातात. संकष्टी चतुर्थी व्रत करून गणेशाची आराधना केल्याने सर्व संकट दूर होतात. श्री गणेशाच्या आशीर्वादाने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात. जीवनात शुभता वाढते आणि कार्य कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होते. श्री गणेशाच्या आशीर्वादाने आपल्या प्रत्येक कामात यश मिळत असते आणि यामुळेच या दिवशी व्रत केलं जातं. परंतु या व्रताचं एक शास्त्र आहे. जो व्यक्ती हे चतुर्थ व्रत करतो त्या व्यक्ती जीवनात अडचणी येतच नाही, परंतु हे व्रत संध्याकाळी चंद्र निघाल्यानंतर म्हणजे चंद्राची पूजा केल्यानंतर हे व्रत सोडलं जातं, तरच त्या व्रताचं फळ मिळतं. जर आपण दिवसभर व्रत केलं चंद्राची पूजा न करतात हे व्रत जर आपण सोडून दिलं तर त्या व्रताचं आपल्याला कुठलंही फळ प्राप्त होत नाही. खास करून आईवडिलांनी जर हे व्रत केलं तर त्याचा फायदा हा त्यांना होऊन त्यांच्या मुलाबाळांना सुद्धा होत असतो. त्यांच्या मुलांची बुद्धी ही तल्लख होत असते, त्यांच्या मुलांवर कोणतेही संकट येत नाही आणि म्हणूनच बऱ्याच ठिकाणी आईवडील जे आहेत तर ते आपल्या मुलाबाळांसाठी हे व्रत करत असतात. त्याचबरोबर या दिवशी काही उपाय देखील केले जातात. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे. संध्याकाळी आपल्याला कापुरासोबत अशी एक वस्तू ही जाळायची आहे. ही वस्तू जाळल्याने घरातले दोष, अडचणी, भांडणे, दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदेल. असा हा उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर आपल्या मित्रपरिवारासोबत नक्कीच शेअर करा. तर पहा, आपल्याला हा उपाय आज संध्याकाळी आपल्या घरामध्ये का करायचा आहे. आज चतुर्थी आहे. चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे आणि गणपती बाप्पा हे विघ्न, संकट हरण करणारे देवता म्हणून ओळखले जाते. तसेच विद्येचे देवता, ज्ञान देणारे ज्ञानदेवता म्हणून सुद्धा बाप्पांना ओळखलं जातं. आणि म्हणूनच या दिवशी आपण काही उपाय आपल्या घरामध्ये केले तर आपल्या घरातल्या अडचणी, संकट, दोष हे दूर होतात. जर आपल्या घरामध्ये सतत अडचणी येत असेल, मग या अडचणी कुठल्याही असू शकतात. पैशांच्या अडचणी असेल, महत्त्वाची कामं पूर्ण होत नसेल, एकामागून एक काही आपल्या घरावरती संकट येत असेल, सतत आपल्याला काहीतरी गोष्टींना सामोरे जावं लागत असेल, अडचणींना, तर यासारख्या समस्या दूर होण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो. घरामध्ये नवरा बायकोची भांडणं होत असेल किंवा मुलांचे आणि आईचे भांडणं होत असेल तर यासारख्या समस्या दूर होण्यासाठी सुद्धा हा उपाय खूप प्रभावी मानला जातो. त्याचबरोबर हा उपाय जर तुम्ही तुमच्या घरात केला तर तुमच्या घराची प्रगती ही कोणीही थांबवू शकणार नाही. आपल्या घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होत असते. आपल्या मुलांना जर दोष लागले असेल तर ते देखील दूर होतात. मुलांची सुद्धा प्रगती होत असते आणि यामुळे प्रत्येक महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला हा उपाय तुम्हाला तुमच्या घरामध्ये करायचा आहे. उपाय करायला तुम्ही सुरुवात करा आणि त्याचा अनुभवसुद्धा तुम्हाला स्वतः येईल. तर संध्याकाळी आपल्या घरामध्ये कापुरासोबत आपल्याला अशी एक वस्तू जाळायची आहे. कापूर हा आपण पूजेमध्ये वापरतो. कापूर हा घरात जाळल्याने घरातले अनेक वास्तुदोष दूर होतात आणि म्हणूनच आपण जेव्हा आपल्या घरामध्ये छोटी मोठी पूजा करतो तेव्हा त्यामध्ये कापूर हा अवश्य वापरला जातो. जेणेकरून कापूर जाळल्याने आपल्या घरातले दोष जे आहेत तर ते नष्ट होतात. जर आपल्या घराला दोष लागले असेल तर आपल्या घरामध्ये अडचणी येतात, भांडणे होतात, आजारपण येतं, दारिद्र्य येते, गरिबी येते, आपल्या घराची, मुलांची प्रगती होत नाही. आणि म्हणूनच आपल्याला चतुर्थीला जर आपण ही वस्तू आपल्या घरात जर जाळली तर आपल्या घरातले दोष जे आहेत तर ते निघून जातील. आता तुम्हाला असं वाटत असेल की आमच्या घरामध्ये कुठलेही दोष नाही. जरी तुमच्या घरामध्ये दोष नसेल तरीही तुम्हाला हा उपाय करायचा आहे. प्रत्येक घरामध्ये थोडेफार हे दोष असतात. ते कसे बघा, आपण आपल्या घरामध्ये नेहमी चांगलं बोलतो का? नाही. कधीकधी आपल्या तोंडातून अपशब्द हे सुद्धा बाहेर पडत असतात आणि आपल्या घरामध्ये आपल्यासोबत वास्तुदेवतासुद्धा राहते
आणि अशावेळी जेव्हा आपण वाईट शब्द बोलतो तो तथास्तु होत असतो आणि चांगले शब्द बोललो तोही तथास्तु होत असतो. यामुळे आपण आपल्या घरामध्ये नेहमी चांगलंच बोलतो असं नाही, चांगलंच बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे. परंतु कधीकधी जेव्हा घरामध्ये वादविवाद होतात त्यावेळी आपल्या तोंडातून थोडेफार अपशब्द हे बाहेर पडतात आणि त्याचेच दोष आपल्या घरामध्ये तयार होतात आणि तेच दोष आपल्या मुलाबाळांना, आपल्या घराला हे लागत असतात आणि यामुळेच आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावं लागत असतं. घरामध्ये अडीअडचणी वाढत जातात. तर तुम्हाला हा उपाय संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी 6 नंतरनं 8:30 वाजेपर्यंत हा तुम्ही उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. तर उपाय तुम्हाला तुमच्या देवघरासमोरच करायचा आहे. एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये तुम्हाला एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे. अख्खी खोबऱ्याची वाटी असेल तर अख्खी खोबऱ्याची वाटी घ्या. अख्खी खोबऱ्याची वाटी तुमच्याकडे नसेल तर एक खोबऱ्याचा तुकडा तुम्ही घेतला तरीसुद्धा चालेल. यानंतरनं या खोबऱ्याच्या तुकड्यावरती तुम्हाला 3 भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत. भीमसेनी कापूर नसेल तर तुमच्याकडे जो कापूर आहे तो तुम्ही घेतला तरी चालेल. 3 भीमसेनी कापराच्या वड्या तुम्हाला ठेवायच्या आहेत आणि 2 अखंड लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत. कुठेही तुटलेला फुटलेला अशा लवंगा असायला नको. चांगल्या अखंड फुलाच्या 2 लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहे. आता या 2 लवंगा तुम्ही घेतल्यानंतरनं तुमच्या घरामध्ये लहान मूल असेल तर मुलांवरून या 2 लवंगा तुम्हाला सर्वप्रथम उतरवून घ्यायच्या आहेत. घरामध्ये आजारी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीवरून सुद्धा तुम्हाला 2 लवंगा उतरवून घ्यायच्या आहेत आणि यानंतर या 2 लवंगा तुम्हाला त्या 3 कापरांच्या वड्यांवरती ठेवून या 2 वस्तू तुम्हाला खोबऱ्याच्या वाटीमध्ये किंवा खोबऱ्याच्या तुकड्यावरती तुम्हाला ठेवायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला या तुमच्या देवघरासमोर प्रज्वलित करायचे आहे. प्रज्वलित केल्यानंतरनं तुम्हाला ते भांडं हातात घ्यायचं आहे आणि संपूर्ण घरामध्ये तुमच्या फिरवायचं आहे. हे भांडं फिरवत असताना तुम्हाला तुमच्या मनामध्ये एक सकारात्मकता असायला हवी, चांगले विचार असायला हवे की मी आता हा उपाय केलेला आहे आणि हा उपाय केल्याने माझ्या घरातले सगळे दोष हे निघून गेलेले आहेत. माझ्या घरामध्ये सर्व काही चांगलं होणार आहे. सुख, शांती, समृद्धी ही टिकून राहणार आहेत. असे एक सकारात्मक तुम्हाला मनात ठेवायचे आहेत आणि हा उपाय करत असताना ओम गण गणपतेः नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे किंवा तुम्हाला जो बाप्पांचा मंत्र येतो त्या मंत्राचा जप तुम्ही करू शकता. हे भांडं तुम्हाला संपूर्ण तुमच्या घरामध्ये फिरवायचं आहे आणि यानंतर आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती तुम्हाला हे घेऊन जायचं आहे आणि तिथे मधोमध तुम्हाला जोपर्यंत हा कापूर आणि लवंगा जळत आहे तोपर्यंत ते तुम्हाला ठेवायचं आहे. उपाय करत असताना घराचा मुख्य दरवाजा, खिडक्या या उघड्या करून द्या, जेणेकरून आपल्या घराचा दोष हे त्या खिडक्यातून बाहेर जातील आणि आपल्या घरामध्ये एक सकारात्मकता, पॉझिटिव्हिटी येईल, जेणेकरून आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही येईल. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आता जो खोबऱ्याचा तुकडा तुम्ही घेतला होता तो खोबऱ्याचा तुकडा तुम्हाला काय करायचा उपाय करून झाल्यानंतर तर तो तुम्हाला वापरायचा नाही. तो तुम्हाला उपाय करून झाला की लगेच डस्टबिनमध्ये टाकायचा आहे. तो कुणाच्या मुलांच्या हातात देऊ नका. कोणी त्याचं सेवन करणार नाही याची विशेष काळजी घ्या, कारण यामध्ये एक नकारात्मकता आलेली असते आणि ही आपली नकारात्मकता आपल्या घराच्या बाहेर काढायची असते. यामुळे तुम्ही तो तुकडा बाहेरच्या बाहेर घेऊन जाऊन सुद्धा फेकू शकता किंवा डस्टबिनमध्ये सुद्धा तुम्ही टाकू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.